नमस्कार. एक छोटीशी गोष्ट. खूप साऱ्या चर्चा झालेल्या आहेत की आरक्षणाचा मुख्य गाभा किंवा त्याचा बेस आर्थिक म्हणजे पैशांच्या बेसवरती किंवा घरातली गरिबी किती आहे ह्या बेसवर झालं पाहिजे. खूप चांगली गोष्ट आहे खरं तर. गरिबांनाच म्हणजे तळागाळातल्या गरिबांनाच त्याची संधी मिळाली पाहिजे यासाठीच आरक्षण असायला हवं. पण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो मानस होता, यांचा जो दूरदृष्टिकोन होता की जो आरक्षण जो मुद्दा आहे तो सामाजिक निकषावर का असावं. कारण की आपल्याकडे जो भेदभाव होत होता खूप वर्षापूर्वी आणि अजूनही होतोय काही ठिकाणी आणि कदाचित आहेच ती गोष्ट खरी, सामाजिक निकषावर आणि लोकांच्या जातीभेदावरून असं लक्षात आलं होतं की लोकांना संधीच नाही मिळाली. तळागाळातले जो वर्ग होता, आपला बिछडा वर्ग होता, त्यांना वरती यायची संधीच नाही मिळाली. त्यामुळे मुख्य गाभा हा आहे की आरक्षण हे सामाजिक या निकषावरच दिलं जावं. आर्थिक फॉर एक्झाम्पल समजा एक उदाहरण देतो की स्वातंत्र्य काळापूर्वी काही असे गरीब लोक होते, खूप गरीब लोक, ज्यांना पैशांची अडचण तर होतीच, पण फक्त ते एका वेगळ्या कॅटेगरीत मोडत होते म्हणून त्यांच्यावरती अन्याय झाला नाही. अशी काही लोक होती जी दलित होते, त्यांच्याकडे बऱ्यापैकी पैसासुद्धा होता, पण समाजातील मान सन्मानाचं काय, त्यावेळेस त्यांना डावललं जायचं. म्हणजे पैसा असतानाही लोकांना डावललं गेलं आणि पैसा नसतानाही लोकांना सामाजिक मान सन्मान होता. म्हणूनच तर आरक्षणाचा जो बेस आहे तो सामाजिक निकष आहे. हे सुद्धा नक्कीच आहे की आपल्या समाजातील सर्वच आपले जे बांधव आहेत, जाती धर्मातील सर्व बांधव आहेत, त्या सर्वांना आरक्षणाचा फायदा घेता यावा. प्रत्येकाला चांगलं शिक्षण घेता यावं. पैसे नसतील तरीही त्यांना शिकता यावं. मग तो मराठा समाजाचा जरी असेल तरी ही गोष्ट खरीच आहे की त्याचा निकष हा आर्थिक असावा. म्हणून तर भारतीय राज्यघटनेत दुरुस्ती करून, राज्यघटना अमेंडमेंट करून EWS इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी जे आरक्षण काढण्यात आलं 10%, त्याचा अवश्य लाभ घेऊ शकतो आपण केंद्र स्तरावरच्या परीक्षांसाठी किंवा भरपूर अशा गोष्टी आहेत. आणि आपल्याकडे सुद्धा 2018 साली आणि 19 साली माननीय उच्च न्यायालयाने तो निकष कॅन्सल केला 16% आरक्षणाचा जो मराठा समाजासाठी होता. परंतु 10% जे आरक्षण आहे EWS मधून त्याचा जर आर्थिक लाभ घेता आला तर मला असं वाटतं की खरंच गरिबांना न्याय मिळेल. आपल्या समाजातला प्रत्येक गरीब व्यक्ती जो आहे त्याला आरक्षणाचा अधिकार आहेच आणि ते मिळणारच. पण असं म्हणणं सध्या तरी चुकीचं ठरेल की आरक्षण हे सुरुवातीला सामाजिक निकषावर दिलं गेलं होतं आणि अजूनही ते सामाजिक निकषावरच दिलं गेलं जावं. आर्थिक निकष सध्या ॲड केले